GR रद्द केले तरी लबाडी सुरूच असल्याचा आरोप मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार यांनी केला। शालेय शिक्षण अभ्यासक्रम आणि कृती समन्वय समितीच्या वतीने मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरू आहे। सरकारने बनवलेल्या समितीचा विरोध या आंदोलनात केला जातोय। अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेता सुमित राघवन, सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन, भालचंद्र मुनगेकर, प्रकाश रेड्डी या आंदोलनात सहभागी झाले। तर याबाबत अभिनेते सुमित राघवन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। सुमित राघवन आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मराठीच्या आंदोलनात तुम्ही खूप प्रकर्षाने सहभागी झाला। सरकारने GR रद्द केले, परंतु जी समिती नेमली त्या समितीने जो GR काढला, तिसरी भाषेची अंमलबजावणी कशी करायची या अनुषंगाने अहवाल द्यावा असं म्हटलं जाते। तर हा छुपा अजेंडाच वाटतोय का? म्हणजे पुन्हा एकदा कशाला उकरून काढायचा हा मुद्दा मला कळत नाहीये। आणि म्हणूनच मी माझं शूटिंग तिकडे थांबवून इकडे आलेलो आहे एवढ्यासाठी की कुठल्याच प्रकारची समिती आणायची गरज नाही आहे। एकदा GR रद्द झालेले तर रद्द झालेले, त्यांना पुन्हा एकदा कशाला डोकं वर काढायचं, आणि म्हणून इकडे आम्ही आलेलो आहोत। या क्षणी ही त्रिभाषाची सक्ती आहे, ती कुठल्याच भाषेची, तिसरी भाषा म्हणून कुठल्याच भाषेची सक्ती नाही। एवढा शेवटचा प्रश्न की भाजपच्या खासदारांनी अशा पद्धतीची जहरी टीका करणं, खास करून मनसे आणि शिवसेनेवर, ज्यावेळेला ते मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येतात आणि अशा पद्धतीची जहरी टीका करण्याच्या मागचं काय अजेंडा वाटतो? काय मला असं वाटतं की काहीतरी चमकदार असतं, लोक बोलत असतात, ते बोलले, आपण मोठ्या मनानं माफ करावं। पण मराठीच्या भूमिकेबाबत आपण ठाम बिलकुल ठाम आहे मी। मराठीची भूमिका, उद्या समजा हा निर्णय परत जर आला बाहेर तर मी पुन्हा इकडे आंदोलन करायला हजर राहील। मराठीसाठी आंदोलन करण्यासाठी जर गरज पडली तर पुन्हा एकदा येऊ, अशा पद्धतीची जी भूमिका आहे सुमित राघवन मांडताना दिसतात। मंगेश वन्नेसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।